वेलकम टू द अभ्यास क्लासेस ऑल स्टुडंट्स. तर आज आपण 6th स्टँडर्डचा जो फर्स्ट लेसन अकॉर्डिंग टू द न्यू सिलेबस, फर्स्ट लेसन जो आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आज आपण तो लेसन पाहणार आहोत. तर बघा, आज फर्स्ट इंट्रोडक्शन मध्ये काय इथे हे केलेलं आहे, तर व्हॉट आर लिव्हिंग अँड व्हॉट आर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग म्हणजे काय आणि नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय आपल्याला आधी ते बघायचं आहे. ओके, तर बघा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, तर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव सर्टन कॅरेक्टरिस्टिक्स विच सेपरेट देम फ्रॉम द नॉन लिव्हिंग. म्हणजे काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हे काही स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला शो करतात, त्यामुळे आपण त्यांना नॉन लिव्हिंग पासून सेपरेट करू शकतो. तर कोणते कोणते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला बघायला मिळतात बघा इथे. तर फर्स्ट आहे ग्रोथ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ग्रो करतात. त्याच्यानंतर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस करतात, त्यांच्यासारखेच न्यू ऑर्गॅनिझम्स इंडिव्हिज्युअल्स तयार करतात. त्याच्यानंतर रेस्पिरेशन, ब्रीदिंग करतात आणि ज्यामुळे एनर्जी प्रोडक्शनला हेल्प होते. त्याच्यानंतर रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, एक्सक्रीशन अँड मुवमेंट, हे सगळे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे आहेत. तर आपल्याला आज या चॅप्टरमध्ये तेच बघायचंय. चॅप्टरचं नावच आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ओके, तर इम्पॉर्टंट नोट बघा काय काय म्हणते इथं, तर ग्रोथ अँड रिप्रोडक्शन आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स युज्ड टू डिस्टिंग्विश लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ग्रोथ, ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ आणि ते रिप्रोडक्शन, हे जे दोन मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आपण त्यापासून लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला नॉन लिव्हिंग पासून सेपरेट करू शकतो. ओके, तर बघा इथं लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग्स मधलं परफेक्ट स्पेसिफिकेशन आपण म्हणूया डिफरन्स दिलेला आहे. तर ग्रोथ, लिव्हिंग थिंग्स कॅन ग्रो इन साईज अँड नंबर्स. लिव्हिंग थिंग्स ग्रो करू शकतात, नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट ग्रो. नॉन लिव्हिंग थिंग्स ग्रो करू शकत नाही. ओके, नाउ नेक्स्ट काय आहे, तर रिप्रोडक्शन. लिव्हिंग थिंग्स कॅन रिप्रोड्यूस टू प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे त्यांच्यासारखेच न्यू इंडिव्हिज्युअल तयार करण्यासाठी लिव्हिंग थिंग्स रिप्रोड्यूस करू शकतात. म्हणजेच ह्युमन्स प्रोड्युसेस ह्युमन बिंग्स, लाईक तसेच अदर अॅनिमल्स पण सेम रिप्रोडक्शन करतात. पण नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट रिप्रोड्यूस. त्याच्यानंतर आहे रेस्पिरेशन. रेस्पिरेशन म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे आपण ऑक्सिजन घेतो आणि कार्बन डायऑक्साईड रिलीज करतो. तर तेच टेक इन ऑक्सिजन अँड कशासाठी ऑक्सिजन घेतो, तर आपल्याला एनर्जी लागते आणि एनर्जी तयार करण्यासाठी ऑक्सिजन इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन टेक ऑक्सिजन अँड रिलीज कार्बन डायऑक्साईड विच फॉर्म्स द एनर्जी इन देअर बॉडी. पण नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट टेक ऑक्सिजन. ओके, हे खूप इम्पॉर्टंट आहे. नॉन लिव्हिंग थिंग्स डू नॉट टेक ऑक्सिजन अँड दे डू नॉट रिलीज एनर्जी. हे खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट बघा, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. म्हणजे काय, तर रिस्पॉन्स टू चेंजेस इन द सराउंडिंग्स. रिस्पॉन्स टू चेंजेस इन आवर सराउंडिंग्स. फॉर एक्झाम्पल, आपण ज्या ह्याला आपण रिस्पॉन्स देतो, तर त्याला आपण म्हणू शकतो रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय. Living things can use the response, but non-living things cannot. Non-living things response देत नाहीत. Okay, now excretion. तर excretion म्हणजे काय, EX म्हणजे आउट, EX म्हणजे आउट. सो काय होतं एक्सक्रीशन मध्ये, एक्सक्रीशन ही आपल्या बॉडी मधली अशी प्रोसेस आहे सगळ्याच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या, त्या प्रोसेसमुळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडी मधलं वेस्ट प्रोडक्ट्स हे बाहेर पडतात. रिमूव्ह द वेस्ट प्रोडक्ट्स फ्रॉम द बॉडी. हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच शो करतात, नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स शो करत नाहीत. बघा इथे दिलेले नॉन लिव्हिंग डू नॉट रिमूव्ह द वेस्ट. ओके, मुवमेंट, हे आपण क्लिअरली सांगू शकतो की लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर, बट नॉन लिव्हिंग थिंग्स कॅनॉट. सो इथं बघा, एक्झाम्पल्स ऑफ लिव्हिंग थिंग्स अँड एक्झाम्पल्स ऑफ नॉन लिव्हिंग थिंग्स आपल्याला इथे दिलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता एक्झाम्पल्स ऑफ लिव्हिंग थिंग्स मध्ये काय काय आहेत. ट्री, डॉग, सनफ्लावर, ह्युमन, बॅक्टेरिया, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आपल्या नेकेड आईजला दिसत नाहीत, त्यांच्यासाठी त्यांना बघायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोप्स लागतात. तर हे सगळे लिव्हिंग थिंग्स मध्ये येतात. आणि नॉन लिव्हिंग थिंग्स आपण बघू शकता, रॉक, बुक्स, व्हील, चेअर, ग्लास ऑफ वॉटर. ओके,
तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स होते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स. ओके, आता एक स्टोरी बघा इथं, जशी आपल्या टेक्स्टबुक मध्ये पण दिलेली आहे. तर मोती हा डॉग आहे. बघा इथं काय म्हणतं, मोती वॉज ब्रॉट होम ॲज अ स्मॉल पपी 2 years ago. मोती, ओके, ही कुड नॉट इव्हन स्टँड प्रॉपरली इनिशियली. ज्या वेळेस आपण लहान डॉग घरी घेऊन येतो, तर तो डॉग प्रॉपरली उभा पण राहू शकत नाही. पण आफ्टर 2 years त्याचे जे फीचर्स असतील, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, आपण क्लिअरली इथं बघू शकतो. 2 months ओल्ड, त्याच्यानंतर 1 year ओल्ड आणि त्याच्यानंतर 2 year ओल्ड. आपल्याला क्लिअरली दिसतं की हा डॉग ग्रो झालेला आहे. ओके, सो यू कॅन सी हिअर मोती हॅज ग्रोन फ्रॉम पपी टू अ स्ट्रॉंग ऍक्टिव्ह डॉग. तर हेच कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये दिसतं. ओके, so it is very important that growth is a very distinct feature of every living organisms. Okay, so okay, now see here, Moti's collar, leash and toys. हे जे सगळे all other things कशामध्ये येतात तुम्ही सांगू शकता? हे ग्रो होतात का? हे ग्रो होत नाहीत. म्हणजे आपण म्हणू शकतो की ऑल दीज थिंग्स आर नॉन लिव्हिंग, बट मोती इज लिव्हिंग. ओके, सो ज्यांची ग्रोथ होत नाही ते आपण म्हणू शकतो नॉन लिव्हिंग मध्ये येतात, आणि ज्यांची ग्रोथ होते ते सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये आपण कन्सिडर करूया. ओके, आता एक कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचं पाहायचं. तर बघा, फर्स्ट फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज ग्रोथ. सो ग्रोथ म्हणजे काय? तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची साईज इन्क्रीज होते, हाईट इन्क्रीज होते आणि वेट पण इन्क्रीज होतं. ओके, आणि सगळ्यात महत्वाचं की हे ग्रोथ कॅन बी ऑब्झर्व्ड इन ऑल ॲनिमल्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये ग्रोथ ऑब्झर्व केली जाते, सगळ्यांमध्येच, प्लांट्स असू द्या नाहीतर ॲनिमल्स. इकडे एक्झाम्पल्स बघू शकता तुम्ही इथे, ह्युमन बिंग्स मध्ये, त्याच्यानंतर डॉग्स मध्ये आणि प्लांट्स मध्ये. तर ग्रोथ इज व्हेरी इसेन्शियल फीचर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. फक्त ग्रोथच होत नाही तर डेव्हलपमेंट पण एक खूप इम्पॉर्टंट फीचर आहे. तर डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर बघा इथं प्रोग्रेस इन द ऑर्गॅनिझम्स बॉडी. मग डेव्हलपमेंट मध्ये काय आहे? द डेव्हलपमेंट इन द इंटेलिजन्स, कॅपॅसिटी ऑफ वर्क ॲज वेल एज स्किल्स, ह्या पण डेव्हलप होतात आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या. ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल लहान बाळ क्रॉलिंग करतं, स्लोली काही दिवसानंतर ते दोन्ही पायावरती उभा होऊ शकतं, त्याच्यानंतर काही दिवसांनी ते चालू शकतं, त्याच्यानंतर ते पळू पण शकतं, जम्प पण करू शकतं. तर हेच आपण डेव्हलपमेंट मध्ये बनवू शकतो. सेम एक्झाम्पल आपण बघू शकतो की लहान बाळाला रीडिंग करता येत नाही, इव्हन टॉकिंग पण करता येत नाही. हळूहळू ते बोलायला शिकतं, त्याच्यानंतर स्कूलमध्ये आल्यानंतर रीडिंग करायला शिकतं, त्याच्यानंतर रायटिंग करायला शिकतं. हेच येतं डेव्हलपमेंटमध्ये. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर बघा, थर्ड फीचर आपण बघूया, ग्रोथ इन प्लांट्स. ग्रोथ इन प्लांट्स मध्ये काय? तर आपल्याला माहिती आहे की प्लांटचे मेन फीचर काय? तर प्लांट्स कंटिन्यू टू ग्रो ॲज लॉंग ॲज दे आर अलाइव्ह. जोपर्यंत प्लांट्स अलाइव्ह असतात, जोपर्यंत त्यांची ग्रोथ होऊ शकते तोपर्यंत ते ग्रो होऊ शकतात. म्हणजे थ्रू आउट देअर लाईफ प्लांट्स कॅन ग्रो, नॉट ग्रोथ इन देअर हाईट, पण त्याच्या ब्रांचेस, रूट्स नेहमी काय होऊ शकतात, होतात, ग्रो होतात. ओके, तर बघा इथे दिलेलं आहे की सम पार्ट्स ग्रो थ्रू आउट द लाईफ. प्लांट्सचे काही पार्ट्स जे आहेत ते थ्रू आउट द लाईफ पर्यंत ग्रो होऊ शकतात. लाईक जसे की गर्थ ऑफ ट्रंक किंवा आपण जाडी म्हणू शकतो आपण प्लांट्सची, जी स्टेम्सची. त्याच्यानंतर लेंथ ऑफ ब्रांचेस पण वाढू शकतात, आणि लेंथ ऑफ रूट्स. हे असे पार्ट्स आहेत प्लांट मधले जे थ्रू आउट द लाईफ ऑफ दॅट प्लांट ग्रो होऊ शकतात. आणि सम पार्ट्स जे आहेत ते लिमिटेड पिरियड साठी ग्रो होतात, असं म्हणू शकतो. आपण म्हणू शकतो हाईट ऑफ द प्लांट ही कंटिन्युअसली ग्रो होत नाही. प्लांट एका सर्टन हाईट पर्यंत ग्रो होतं आणि मग त्याची हाईट स्टॉप होते. पण जसं आपण बघितलं, हे गर्थ म्हणजे स्टीमची जाडी असेल,
किंवा लेंथ ऑफ द ब्रांचेस आणि लेंथ ऑफ रूट्स हे थ्रू आउट द लाईफ त्या प्लांटच्या ग्रो होत राहतं. ओके, इकडे बघा गर्थ ऑफ ट्रंक मध्ये इथे पिक्चर मध्ये प्रॉपरली दिलेलं आहे आपल्याला. इन्क्रीज एव्हरी इयर, लेंथ ऑफ ब्रांचेस ऑल्सो इन्क्रीज ओव्हर टाइम आणि लेंथ ऑफ रूट्स ऑल्सो इन्क्रीजेस डीपर अँड लॉंगर. सो एक्झाम्पल मध्ये इथं बघा तर काय दिलेलं आहे बघा. ज्यावेळेस आपण यंग प्लांट घेऊन येतो ते खूप छोटं असतं. आफ्टर 1 month डेफिनेटली त्याच्यामध्ये ग्रोथ आपल्याला दिसते. 3 months आणखीन ते थोडं मोठं होतं आणि 6 months नंतर आणखीन मोठं होतं. आणि सेम आपल्याला इथं बघू शकतो की लिव्ज मध्ये पण ग्रोथ होते, पण नॉट ऑल द टाइम. एका सर्टन साईज पर्यंत त्यांची ग्रोथ झाली की ते ग्रोथ स्टॉप होते आणि मग लिव्ज त्याच्यानंतर ग्रो होत नाहीत. ओके, आता नेक्स्ट बघूया. ओके, ग्रोथ पॅटर्न्स ऑफ डिफरंट ट्रीज. तर बघा ग्रोथ पॅटर्न्स मध्ये तुम्ही बघू शकता इथे डिफरन्सेस इन द ग्रोथ पॅटर्न्स ऑफ द ट्रीज. पीपल ट्री मध्ये बघा कंटिन्यूज हाऊ इट कंटिन्यूज ग्रोईंग फॉर मेनी इयर्स ॲज अ लार्ज कॅनोपी, म्हणजे हे खूप वर्षांपर्यंत ग्रो होऊ शकतं. त्याच्यानंतर बनियन ट्री स्प्रेड वाईडली विथ एरियल रूट्स तुम्ही बघू शकता इथे त्याच्यामध्ये ग्रो होऊ शकतं. त्यानंतर बांबू ग्रो व्हेरी फास्ट, कम्प्लीट्स द ग्रोथ इन व्हेरी शॉर्ट टाइम. त्याच्यानंतर कोकोनट ग्रो टॉल विथ सिंगल ट्रंक अँड प्रोड्युसेस फ्रुट्स फॉर इयर्स. आणि त्याच्यानंतर मँगोची ग्रोथ ही मॉडरेट होते आणि फ्रुट्स आपल्याला माहिती आहे सीझनल फ्रुटिंग असतं मँगोचं. एका स्पेसिफिक सीझन मध्येच त्याला फ्रुट्स येतात. साईडला इथं बघू शकता आपल्याला वेगवेगळ्या ट्रीजचे पिक्चर्स दिलेले आहेत. पीपल ट्री, बनियन ट्रीजचे रूट्स तुम्ही बघू शकता इथे. त्याच्यानंतर बांबू, कोकोनट ट्री आणि मँगो ट्री. ओके, मग अंडरस्टँडिंग मध्ये काय इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचं की डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स हॅव डिफरंट ग्रोथ पॅटर्न्स. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेम पॅटर्ननी ग्रो होत नाही, तर प्रत्येकाला आपले लिव्हिंग ग्रोथ पॅटर्न्स हे डिफरंट आहेत. ओके, तर इथेच बघू शकता आपण की नेचर ग्रोज इन इट्स ओन ब्युटिफुल वे. सो ग्रोथ पॅटर्न्स ऑफ डिफरंट ट्रीज आपण बघितलेलेच आहे. आत्ताच आपण बघितलेले आहेत. पीपल, बनियान, बांबू, कोकोनट आणि मँगो. तर आता नेक्स्ट याच्याकडे जाऊया आपण. तर इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज फीचर्स मध्ये आपल्याला बघायचं आता न्यूट्रिशन म्हणजे काय. तर बघा प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम त्यांच्या थ्रू आउट द लाईफ मध्ये खूप सारं काम करत असतात आणि ते काम करण्यासाठी त्यांना सगळ्यात महत्वाचं एनर्जी लागते आणि सेम एनर्जी त्यांना ग्रोथ होण्यासाठी पण लागते. आणि ही सगळी एनर्जी त्यांना मिळते कशामधून, तर फूडमधून. कशामधून मिळते, फूड. तर फूड हे फक्त बघा, फूड इज नॉट जस्ट इटिंग. फूडमुळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सची ग्रोथ होते आणि त्यांना एनर्जी. ग्रोथ आणि डेव्हलपमेंट फूडमुळेच होते आणि दॅट्स फूड ऑब्टेनिंग करायच्या ज्या प्रोसेसला लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मधल्या आपण म्हणतो न्यूट्रिशन. काय म्हणतो, न्यूट्रिशन. सो न्यूट्रिशन्स मध्ये बघा काय टाइप्स आपल्याला बघायला मिळतात. तर फर्स्ट आहेत ऑटोट्रॉप्स. ऑटो म्हणजे सेल्फ, ट्रॉप म्हणजे फूड. एक ब्रॅकेट मध्ये दिलेलंच आहे. सेल्फ फीडिंग म्हणजे ते त्यांचं स्वतःचं फूड स्वतःच प्रिपेअर करतात. कुठल्या प्रोसेसने, त्या प्रोसेसचं नाव पण आपल्याला माहिती आहे. त्या प्रोसेसचं नाव आहे फोटोसिंथेसिस. बघा प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज फोटोसिंथेसिस. मग ते फूड बनवायला काय रॉ मटेरियल यूज करतात, वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड. आणि त्याच्या इम्पॉर्टंट आहे सनलाईट. फूड प्रोड्यूस झाल्यानंतर काय, ओके, कार्बन डायऑक्साइड आणि ऑक्सिजन. आणि सगळ्यात महत्वाचं ह्या त्यांच्या लिव्हजच्या सेल्स मध्ये एक इम्पॉर्टंट पिगमेंट असतं प्लास्टिड्स मध्ये, त्याला आपण क्लोरोफिल म्हणतो. ओके, ग्रीन लिव्हज प्लस वॉटर प्लस कार्बन डायऑक्साइड इट गिव्स ग्लुकोज. ग्लुकोज म्हणजेच आपलं फूड. आणि ऑक्सिजन आपल्याला खूप इसेन्शियल असतो नंतर आपल्याला रेस्पिरेशन साठी. ओके, आता सेकंड बघा. सेकंड आहेत हेटेरोट्रॉप्स. हेटेरो म्हणजे अदर, ट्रॉप्स म्हणजे फूड. जे ॲनिमल्स किंवा जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अदर ऑर्गॅनिझम्स वर ते डिपेंड असतात त्यांच्या फूडसाठी आणि ते स्वतः फूड प्रोड्यूस करू शकत नाहीत, अशांना आपण म्हणतो हेटेरोट्रॉप्स.
एक्झाम्पल्स बघू शकता इथे ॲनिमल्स, हे सगळे ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन बिंग्स पण आपण सगळे हेटेरोट्रॉप्स मध्येच येतो. ओके, सो इम्पॉर्टंट मध्ये बघा काय, द इंटेक ऑफ फूड रिझल्टिंग इन टू ग्रोथ इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण जसं जसं फूड इंटेक करू तशी तशी आपली ग्रोथ होत राहते. तर हे झालं न्यूट्रिशन. ओके, आता रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई हे नेक्स्ट फीचर आपण बघूया. रिस्पॉन्सेस अँड स्टिम्युलाई. तर बघा, स्टिम्युलस म्हणजे काय, ॲबिलिटी ऑफ अन लिव्हिंग ऑर्गॅनिझम और लिव्हिंग बीइंग टू सेन्स इट्स सराउंडिंग. त्याला आपण काय म्हणू शकतो, सराउंडिंगला सेन्स करण्याची आपली जी ॲबिलिटी आहे त्याला आपण काय म्हणू शकतो, स्टिम्युलाई. रिस्पॉन्स, द वे अन ऑर्गॅनिझम ऍक्ट बिकॉज ऑफ दॅट सेन्स, त्याला आपण म्हणू शकतो रिस्पॉन्स. फॉर एक्झाम्पल, जर आपण आपला चुकून हात जर गरम तव्यावरती पडला तर आपला रिस्पॉन्स काय असतो, इमिडिएटली आपण आपला हात काढून घेतो. तर आपला हात ज्यावेळेस तव्यावरती पडतो त्यावेळेस आपल्याला जे हे होतं ते स्टिम्युलाई, आणि इमिडिएटली आपण त्याच्यावरती जे ऍक्ट करतो त्याला आपण म्हणू शकतो रिस्पॉन्स. सो बघा इथं, लिव्हिंग ऑर्गॅनिझम सेन्स व्हॉट इज हॅपनिंग अराउंड देम. आपण आपल्या सराउंडिंगला जे काही होतं ते आपण सेन्स करू शकतो. इवन बोथ एनिमल्स as well as plants responds to stimuli and response can be, काही काही रिस्पॉन्सेस इमिडिएट असतात जसं आता मी तव्यावरचं एक्झाम्पल सांगितलं, आणि काही काही रिस्पॉन्सेस ग्रॅज्युअल असतात म्हणजे स्लो असतात. तर एक्झाम्पल आपण इथं बघा, सनफ्लावर प्लांट हे एक्झाम्पल म्हणू शकतो की सनफ्लावर ऑल्सो शोज रिस्पॉन्स टू द स्टिम्युलाई ऑफ सनलाइट. ओके, एक्झाम्पल्स मध्ये बघा इथे दिलेला आहे बघा, अर्थवर्म्स मूव्स अवे फ्रॉम द सनलाइट. हा अर्थवर्मचा सनलाइटला दिलेला रिस्पॉन्स आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, अर्थवर्म सिक्स आउट डॅम्प सॉइल. डॅम्प सॉइलच त्यांना मॉइस्ट सॉइलच लागते, हा पण एक रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई आहे. ओके, ॲनिमल्स चेंजेस बिहेवियर व्हेन सेन्सिंग द डेंजर. डेंजर सेन्स केलं की ॲनिमल्स त्यांचं बिहेवियर चेंज करतात. एक्झाम्पल बघा, जर एखाद्या डॉगने टायगरला किंवा लायनला बघितलं तर ते काय करणार आहेत, डेफिनेटली ते रिस्पॉन्स देणार. काय रिस्पॉन्स देणार, डेफिनेटली ते पळणारच ना लायन पासून. सो ऑल ऑर्गॅनिझम्स आर सेन्सिटिव्ह टू देअर सराउंडिंग्स अँड रिस्पॉन्ड इन सम वे. म्हणजे प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स रिस्पॉन्स करतात स्टिम्युलाई. ओके, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई ॲनिमल्स मध्ये एक्झाम्पल्स दिलेले बघा इथे. चिल्ड्रन लाईट फायर अंडर द ट्री. तर आपला रिस्पॉन्स काय इथं, हीट आणि स्मोक. स्टिम्युलाई काय आपल्याकडे इथं, हीट आणि स्मोक. आणि रिस्पॉन्स काय, बी हाईव्स काय होतं बघा तिथे, एकदम इमिडिएटली ते लिव्ह करतात. बी लिव्स देअर हाईव्स. ओके, सिच्युएशन बघा, नेक्स्ट सिच्युएशन, कॅट अप्रोचेस हेन अँड चिक्स. हे डेंजर आहे. तर हेन प्रोटेक्ट whenever the cat approaches towards hen and chicks, हेनला स्टिम्युलाई मिळतं आणि इमिडिएटली हेन स्टार्ट्स प्रोटेक्टिंग दी चिक्स. हा त्याचा काय रिस्पॉन्स आहे. ओके, त्याच्यानंतर वॉटर पॉर्ड ऑन द ड्राय सॉइल. इमिडिएटली काय होतं, तिथे ड्राय सॉइल मॉइस्ट होते आणि अर्थवर्म शिफ्ट देअर प्लेसेस फ्रॉम ड्राय एरिया टू मॉइस्ट. ओके, तर हे सगळे रिस्पॉन्सेस तुम्ही एकदा बघून घ्या. स्टिम्युलसचे एक्झाम्पल्स पण बघून घ्या. वाटलं तर ही स्लाइड्स मी तुम्हाला शेअर पण करतो, याच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक पण देतो. ओके, तर एक्झाम्पल्स खूप सारे आहेत इथे. चला आपण आता नेक्स्ट स्लाइड वरती जाऊया. ओके, नेक्स्ट काय, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई इन प्लांट्स. ओके, रिस्पॉन्स टू स्टिम्युलाई इन प्लांट्स मध्ये काय, रूट ग्रो टुवर्ड्स द वॉटर. आपल्याला माहिती आहे, आपण ज्यावेळेस वॉटर प्लांट्सला वॉटर जमिनीतूनच मिळतं, सॉइल मधून, आणि रूट्सची ग्रोथ पण सॉइललाच होते, म्हणून आपण त्याला हायड्रोट्रॉपिझम म्हणतो. हायड्रो म्हणजे वॉटर, ट्रॉप म्हणजे मुवमेंट. तर ग्रोथ ऑफ द प्लांट्स टुवर्ड्स द वॉटर त्याला आपण हायड्रोट्रॉपिझम किंवा हायड्रोट्रॉपिक मुवमेंट असंही आपण म्हणू शकतो. तर त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे फोटोट्रॉपिझमचं. फोटो म्हणजे लाईट, द सनलाईट, आणि ट्रॉप म्हणजे मुवमेंट. तर ब्रांचेस ज्या असतात, ज्यांना लिव्ज असतात, त्या ऑलवेज सन कडेच काय होत असतात, ग्रो होत असतात, कारण त्यांना फोटोसिंथेसिस साठी ते गरजेचं असतं. मग हा रिस्पॉन्स गिव्हन टू सनलाईट बाय द प्लांट्स असं आपण म्हणू शकतो.
ओके, लीव्स अरेंजेस देमसेल्स टू रिसीव्ह द सफिशियंट सनलाइट. मग लीव्स पण स्वतःला प्रॉपरली अरेंज करतात जेणेकरून त्यांना प्रॉपर सनलाइट मिळेल आणि ते प्रॉपर फोटोसिंथेसिस करू शकतात. ओके, त्याच्यानंतर आणखीन काय सेन्सेशन्स आहेत बघा. प्लांट्स सेन्सेस चेंजेस इन द वेदर. प्लांट ऑल्सो सेन्स टेम्परेचर चेंज. ओके, प्लांट्स सेन्स इंजुरी ऑल्सो. प्लांट्स इंजुरी पण सेन्स करू शकतात. ओके, एक्झाम्पल्स आपण बघू शकतो इथं. सम लीव्स फोल्ड ॲट नाईट. काही काही लीव्स नाईटला फोल्ड होतात. सम लीव्स ओपन इन द मॉर्निंग. बर्ड्स ब्लूम व्हेन सनलाइट फॉल्स. ते एक्झाम्पल बघू शकता लोटस. ओके, तर रिसर्च मध्ये आपल्याला सायंटिस्टची इन्फॉर्मेशन बघा. सर जगदीश चंद्र बोस proved that plant have a special system to perceive sensations like heat, cold and pain. प्लांट्स मध्ये पण सेन्सेशन्स असतात असं सांगणारे आपले हे फर्स्ट सायंटिस्ट सर जगदीश चंद्र बोस. ओके, तर त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट एक्सक्रीशन. एक्सक्रीशन म्हणजे काय असतं? एक्सक्रीशन म्हणजे आपण मगाशी पण बघितलं की रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल्स फ्रॉम द बॉडी, ज्याला आपण म्हणू शकतो एक्सक्रीशन. ओके, तर एक्सक्रीशन वेस्ट, आपल्या बॉडीमधलं वेस्ट मटेरियल बॉडीच्या बाहेर जाणं हे खूप इम्पॉर्टंट असतं आणि त्याच प्रोसेसला आपण एक्सक्रीशन म्हणतो. तर आता बघा, फर्स्ट एक्झाम्पल आपलं, आपण कंटिन्युअसली करत असतो कार्बन डायऑक्साईड, आपण काय करत असतो, रिलीज करत असतो. रिलीजिंग कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर्स, हे पण एक एक्झाम्पल आहे एक्सक्रीशनचं. त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये स्वेटिंग होतं, त्यालाच आपण पर्स्पिरेशन म्हणतो. हे पण एक एक्झाम्पल आहे एक्सक्रीशनचं. त्याच्या थ्रूच आपल्या बॉडीमधून वेस्ट बाहेर पडतात. आणि युरिनेशन पण, किडनीमधून जे युरिन ब्लड फिल्टर होऊन युरिन तयार होते, ते युरिन पण आपण एक्सक्रीट करतो. त्यामधून खूप सारे वेस्ट, युरिक ऍसिड, युरिया, अमोनिया, हे काय होतात, बॉडीच्या बाहेर जातात. ओके, आता एक्सक्रीशन इन प्लांट्स मध्ये बघा, प्लांट्स स्टोर्स द वेस्ट इन देअर बार्क. ते पण एक्सक्रीट करतात. त्याच्यानंतर लीफ फॉल होतं बघा प्लांट्सचं स्पेसिफिक पिरियड मध्ये. लीफ फॉल होतं त्यावेळेस त्या लीफ फॉल होताना त्या प्लांट्स मधले वेस्ट पण काय होतात, बाहेर पडतात, एक्सक्रीट होतात असं म्हणू शकतो. त्याच्यानंतर काही प्लांट्स मधून गम आणि रेझिन्स बाहेर पडतात, तर त्या थ्रू पण त्यांच्यामधलं एक्सक्रीशन होतं. काही काही प्लांट्स मध्ये रूट्स त्यांच्यामधलं वेस्ट मटेरियल रिलीज करत असतात. आता एक्झाम्पल्स ऑफ प्लांट्स वेस्ट मध्ये बघा, काही काही प्लांट्स त्यांच्या लीव्स थ्रू स्पेसिफिक टाइप ऑफ सॉल्ट्स, रॅफाइट्स म्हणू शकतो आपण, एक्सेसिव्ह सॉल्ट्स रिलीज करतात. त्याच्यानंतर टॅनिन्स, रेझिन्स, गम आणि कॅल्शियम ऑक्झॅलेटचे क्रिस्टल्स रिलीज करतात. ओके, and the plants have different ways to remove or store their waste products. This keeps them healthy and helps them to grow. ओके, तर हे होतं एक्सक्रीशन. आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे जाऊया, रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन इन प्लांट्स अँड रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय रे बघा, रिप्रोडक्शन इज द प्रोसेस. रिप्रोडक्शन ही अशी प्रोसेस आहे बाय विच एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम can produce another living organisms like itself, त्यांच्यासारखाच. Okay, birds produces birds, dogs produces dogs, cats produces cats, humans produces humans. The methods of reproduction मध्ये काय काय येतात बघा. ओव्हीपेरस. ओव्हीपेरस म्हणजे ज्याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स एग्स ले करतात, त्यांना आपण म्हणू शकतो ओव्हीपेरस ले. व्हिव्हिपेरस म्हणजे जे डायरेक्टली बर्थ देतात न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझमला. आणि नंतर रिजनरेशन. तर ओव्हीपेरस मध्ये बघा, आपण मग अशी म्हटलं तसं, ॲनिमल्स ले एग्स. ओके, बेबीज हॅच आउट फ्रॉम दी एग्स. एक्झाम्पल्स बर्ड, फिश, फ्रॉग्स आणि इन्सेक्ट्स. व्हिव्हिपेरस मध्ये काय काय आहेत बघा, ॲनिमल्स डायरेक्टली गिव्ह बर्थ टू एग वन्स. एक्झाम्पल्स ह्युमन्स, काउज, डॉग्स आणि खूप सारे आहेत आणखी. आणि रिजनरेशन, जे त्यांच्या बॉडी पार्ट पासून पूर्ण ऑर्गॅनिझम्स रिजनरेट होतो, त्याला आपण रिजनरेशन म्हणू शकतो. सम ऑर्गॅनिझम्स कॅन ग्रो फ्रॉम स्मॉल पार्ट ऑफ देअर बॉडी, त्यांना आपण म्हणू शकतो रिजनरेशन. दे कॅन रिजनरेट देअर बॉडी पार्ट्स. एक्झाम्पल बघा इथे दिलेलेच आहेत, स्टारफिश, प्लॅनेरिया. ओके, त्याच्यानंतर बघा रिप्रोडक्शन इन प्लांट्स. रिप्रोडक्शन इन प्लांट्स हे होतं सीड जर्मिनेशन थ्रू. तर जर्मिनेशन काय,
इट इज द प्रोसेस ऑफ सीड ग्रोईंग इन टू अ न्यू प्लांट. ज्यावेळेस आपण सीड सॉइल मध्ये टाकतो आणि त्या सॉइल मधून सीड बाहेर येतं, त्यालाच आपण जर्मिनेशन म्हणतो. पण त्या सीडला काय मिळायला पाहिजे? इसेन्शियल वॉटर आणि प्रॉपर सॉइल मिळणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ते बाहेर येतं त्याला सनलाईट मिळणं गरजेचं आहे. ओके, इनसाइड द सीड देर इज अ सीडलिंग. सो काय काय गरजेचं आहे? जसं आपण म्हटलं, सनलाईट, मॉइश्चर म्हणजे वॉटर आणि फ्रेश एअर. सीड स्ट्रक्चर बघा इथं दिलेलं आहे. सीड स्ट्रक्चर मध्ये काय काय असतं? हे सीड कोट आहे, त्याच्यानंतर सीड मध्ये स्टोर्ड फूड असतं आणि एम्ब्रिओ असतं. एम्ब्रिओज ग्रो होतो, एम्ब्रिओज पुढे जाऊन एक पार्ट खाली जातो आणि त्याला आपण रॅडिकल म्हणतो, आणि एक पार्ट वरती जातो त्याला आपण प्लिम्युल्स म्हणतो. आणि हा पार्ट जो असतो तो त्या सीडला, त्या रॅडिकलला आणि प्लिम्युलला ग्रो होण्यासाठी न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतात. तर बघा इथे स्टेप्स दिलेल्या जर्मिनेशनच्या. सीडला ज्यावेळेस आपण सो करू, जमिनीमध्ये हे करू, त्यानंतर पहिल्यांदा ते मॉइश्चर ऍब्झॉर्ब करतं, स्वेलिंग होतं. स्वेलिंग झाल्यानंतर स्लोली एक पार्ट खाली ग्रो व्हायला लागतो, त्याला जसं मगाशी म्हटलं मी, त्याला रॅडिकल म्हणतात. आणि एक पार्ट वरती जातो त्याला प्लिम्युल्स म्हणतात. सो खाली रॅडिकल हळूहळू तुम्हाला बघा इथं दिसू शकतं तुम्हाला. ते ग्रो होतं कशामध्ये? रूट्स मध्ये. आणि प्लिम्युल्स पुढे ग्रो होतं शूट्स मध्ये, त्याच्यापासून स्टीम आणि ब्रांचेस डेव्हलप होतात. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत रिप्रोडक्शन बद्दल. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आहे रेस्पिरेशन. तर रेस्पिरेशन पण एक खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. रेस्पिरेशन म्हणजे काय? इट इज द प्रोसेस ऑफ प्रोड्युसिंग एनर्जी. ही आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या बॉडीमध्ये ज्या प्रोसेसने एनर्जी तयार होते, रेस्पिरेशन, त्या प्रोसेसला आपण म्हणतो रेस्पिरेशन. त्याच्यामध्ये काय होतं? तर ऑक्सिजन आणि फूडची रिॲक्शन होते. जो ऑक्सिजन आपण कंटिन्युअसली ब्रीथ करत असतो तो आपल्या सेलमध्ये जातो, आणि त्याच वेळेस फूड पण जातं, आणि सेल आणि फूड मिक्स होतं. सेल मधल्या कुठल्या पार्टमध्ये? तर हा पार्ट बघा, या पार्टला आपण मायटोकॉन्ड्रिया म्हणतो, ज्याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल. तिथं फूड आणि ऑक्सिजन मिक्स होतं आणि एनर्जी तयार होते. तीच एनर्जी आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो. ब्रीदिंग आणि रेस्पिरेशन हे सेम कन्सेप्ट नाही. ब्रीदिंग हा एक रेस्पिरेशनचा पार्ट आहे. ब्रीदिंग मध्ये काय होतं बघा, फक्त काय? इनहेलेशन अँड एक्झहेलेशन ऑफ एअर. ही फिजिकल प्रोसेस आहे, आपण बॉडी लेवलला करतो. जस्ट सिम्पली टेकिंग एअर इनसाइड आणि रिमूव्हिंग एअर इन द फॉर्म ऑफ कार्बन डायऑक्साइड आउटसाइड. रेस्पिरेशन मध्ये काय होतं? तर एनर्जी ही प्रत्येक सेलमध्ये तयार होते बॉडीच्या, आणि तिचं केमिकल प्रोसेस जिथं फूड मटेरियल म्हणजेच ग्लुकोज कशासोबत मिक्स होतो? तर ऑक्सिजन सोबत मिक्स होतो, आणि मग आपल्याला एनर्जी मिळते, आणि कार्बन डायऑक्साइड आपण परत बाहेर सोडतो. तर ब्रीदिंग प्रोसेस मध्ये बघा, इनहेलेशन आणि एक्झहेलेशन. इनहेलेशन म्हणजे काय? टेकिंग एअर इन, आणि एक्झहेलेशन म्हणजे रिमूव्हिंग कार्बन डायऑक्साइड आउट. Animals without nose and lungs, how they can do this respiration? Take oxygen by other means. An example, earthworms breathe through their skins. मग काय काय animals ज्यांना नोज किंवा लंग्स नसतात ते स्किन थ्रूच रेस्पिरेशन करतात. ओके, प्रत्येक, हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट, रेस्पिरेशन कुठं होतं? तर त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच्या प्रत्येक सेलमध्ये रेस्पिरेशन होतं. ओके, आता मुवमेंट. नेक्स्ट कन्सेप्ट कुठली आहे? मुवमेंट. ॲनिमल्स मूव्ह करतात आपल्याला माहितीच आहे. कशासाठी गरज असते मुवमेंटची? कारण ॲनिमल्स आर हेटेरोट्रॉपिक, त्यांना फूडची गरज असते. सो दे इन द सर्च ऑफ फूड दे कॅन गो फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस टू प्रोटेक्ट देमसेल्व्स, फाइंड शेल्टरसाठी आणि स्टिम्युलाइजला रिस्पॉन्ड करण्यासाठी. ह्या गोष्टींसाठी ॲनिमल्स मध्ये मुवमेंट होते. तर कुठल्या कुठल्या मुवमेंट्स आहेत? वॉकिंग, जम्पिंग, स्विमिंग, फ्लाइंग अँड क्रॉलिंग. प्लांट्स मध्ये कुठल्या मुवमेंट होतात? प्लांट्स मूव्ह करू शकत नाहीत, कारण प्लांट्स स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. दे आर ऑटोट्रॉपिक. ओके, सो दे कॅनॉट मूव्ह. तर प्लांट्स मध्ये कुठल्या? फोटोट्रॉपिझम. मगाशी बघितलं होतं की प्लांटचे जे स्टीम आणि ब्रांचेस आहेत ते सनला रिस्पॉन्ड करून सनकडेच त्यांची ग्रोथ होते, त्याला आपण फोटोट्रॉपिझम म्हणतो. त्याच्यानंतर रूट्स जे आहेत ते रूट्स खाली सॉइल कडेच जातात, म्हणून सॉइल मध्ये वॉटर असतं, म्हणून त्याला हायड्रोट्रॉपिझम म्हणतो आपण. त्याच्यानंतर नेस्टेन्सिटी. ओके, काय म्हणतात? लिव्स फोल्ड ऍट नाईट अँड ओपन इन द मॉर्निंग. हे जे होतं ते पण एक प्रकारे मुवमेंटच आहे प्लांट्स मधली. आणि ब्लूमिंग ऑफ बर्ड्स वेन दे आर रेडी, हे पण एक प्लांट मधली मुवमेंटच आहे. ओके, नेक्स्ट
लाईफ सायकल ऑफ फ्रॉग्स. एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला एक मेटामॉर्फोसिस. प्लांटमध्ये बघा, फ्रॉग मध्ये काय होतं, पहिल्यांदा वॉटरमध्ये त्यांचे एग्स लेईंग होतं. ओके, water laid in eggs in the white foam clusters. Clusters means bunches near pond edges. ओके, त्याच्यातून मग हॅचिंग होतं आणि त्याच्यातून जे बाहेर पडतं त्याला आपण टॅडपोल म्हणतो. ओके, हॅचेस फ्रॉम द एग्स अँड ब्रीथ्स थ्रू द गिल्स. त्याच्यानंतर टॅडपोल पुढे कन्वर्ट होतो. टॅडपोलचे जे बॉडीचं मॉडिफिकेशन होतं आणि त्याला हिंड लेग्स, म्हणजे हे जे लेग्स आहेत ते डेव्हलप होतात. 2 हिंड लेग्स म्हणजे बॅक साईडचे लेग्स डेव्हलप होतात. ओके, त्यानंतर 4th स्टेजला काय होतं, टॅडपोल विथ 4 लेग्स अँड टेल, म्हणजे टेल पण त्याची डेव्हलप होते आणि 4 लेग्स म्हणजे फ्रंट साईडचे लेग्स पण स्लोली हे होतं. आणि हळूहळू काय होतं की त्याची जी टेल आहे ती श्रंक व्हायला चालू होते आणि मग नेक्स्ट स्टेजमध्ये बघा फ्रॉगलेट तयार झालेले, जी टेल स्लोली श्रंक होत चाललेली. ओके, आणि 4 लेग्स आणि हिंड लेग्स जे आहेत ते प्रॉपरली डेव्हलप होत आहेत. आणि मग ऍट द एंड 6th स्टेजला अडल्ट फ्रॉग मध्ये तुम्हाला टेल कुठेच दिसणार नाही आणि त्यांचे 4 लेग्स आणि हिंड लेग्स प्रॉपरली डेव्हलप झालेले आहेत. तर हे आपण म्हणू शकतो की लाईफ सायकल ऑफ फ्रॉग्स मध्ये येतं. तर मेटामॉर्फोसिस इन द फ्रॉग म्हणजे काय बघा, द स्टेजेस ऑफ चेंजेस इन बॉडी स्ट्रक्चर ड्युरिंग द ग्रोथ ऑफ सम लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्या प्रोसेसला आपण मेटामॉर्फोसिस म्हणतो किंवा लाईफ सायकल म्हणतो. तर हे आपण आता जे बघितलं ते एक एक्झाम्पल बघितलं फ्रॉग्स मेटामॉर्फोसिस. ओके, लार्वाला आपण टॅडपोल म्हणतो. डज नॉट लुक लाईक फ्रॉग ॲट ऑल. इट गोज थ्रू द सेव्हरल स्टेजेस ऑफ ट्रान्सफॉर्मेशन. ओके, तर ऍक्च्युअली मेटामॉर्फोसिस म्हणजे काय, तर बघा, द प्रोसेस ऑफ ग्रॅज्युअल व्हेरी स्लो चेंजेस फ्रॉम सिम्पल फॉर्म टू कॉम्प्लेक्स फॉर्म, म्हणजे फ्रॉम दिस एग्स टू लास्ट अडल्ट फ्रॉग, ह्या प्रोसेसला आपण म्हणू शकतो मेटामॉर्फोसिस. ओके, आता नेक्स्ट काय बघा, एक्झाम्पल मध्ये आणखीन काय अॅनिमल्स आपल्याला स्टडी करायचे, त्याच्यामध्ये सी टर्टल्स. ओके, ऑलिव्ह रिडली सी टर्टल्स. लोकेशन कुठे मिळतात आपल्याला, फाउंड इन कोकण भागात आपल्याला बघायला मिळतात. दे ले एग्स फ्रॉम डिसेंबर टू मार्च ऑन दी बीचेस. ओके, नेस्टिंग बिहेवियर कसं आहे, फिमेल टर्टल डिग्स अ होल इन द सँड मध्ये होल पाडते आणि तिथं लेज एग्स वेअर रेज ऑफ रायझिंग सन फॉल, जिथं सनलाईट प्रॉपरली फॉल होते तिथं ती एग्स ले करते. आणि हंड्रेड्स ऑफ एग्स हॅचेस ऑलमोस्ट ॲट द सेम टाइम. हॅचिंग अँड सर्वायवल. हॅचिंग emerge around dawn and move towards the bright light. Okay, that is towards the sunrise, and need to reach sea water quickly. Then a proper immediately as early as possible sea water कडे ते रश करतात आणि प्रॉपरली सर्वाइव्ह करू शकतात. ओके, एक्झाम्पल बघू शकता लाईफ सायकल ऑफ सी टर्टल्स मध्ये एग्स, हॅचिंग, ज्युएनाइल आणि अडल्ट टर्टल. ओके, पण सी टर्टलचं कॉन्झर्वेशन का गरजेचं आहे, तर बघा की जी आपली नॉर्मल इथं बघा आर्टिफिशियल लाईट काय करते, त्यांना जर आर्टिफिशियल लाईट असेल तर काय होतं की त्यांना प्रॉपरली वॉटरकडे मूव्ह व्हायला कन्फ्युजन होतं आणि मग त्याच्यामध्ये त्यांची डेथ पण होऊ शकते. तर बघा इथे दिलेलं आहे की इलेक्ट्रिक सायकल्स और इलेक्ट्रिक लाईट्स नियर शोअर कन्फ्युजेस दी हॅचिंग. हॅचिंग मूव्ह टुवर्ड्स आर्टिफिशियल लाईट कडे जर मुवमेंट झाली इन्स्टेड ऑफ सी, तर पुढे जाऊन त्यांची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते. तर हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे कॉन्झर्वेशन ऑफ दिस टर्टल इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर सोल्युशन काय केलं ह्या विलेजर्सने बघा, दे टर्न ऑफ द लाईट्स नियर द बीच ड्युरिंग द हॅचिंग सीझन. ज्यावेळेस हॅचिंग सीझन असतो, जसं आता मगाशी बघितलं डिसेंबर टू मार्च, त्या पिरियडमध्ये लाईट्स बंद ठेवायचं त्या विलेजर्सनी डिसिजन घेतला. आणि विलेजर्स पर्सनली ते स्वतःहून तिथं बीचवरती वॉच ठेवायला चालू केलं आणि दे स्टार्टेड हेल्पिंग फॉर ऑल हॅचिंग्स टू रीच द सी सेफली. सो इथं कम्युनिटीचं पार्टिसिपेशन आलं आणि त्याच्यामधून टर्टल्सचं कॉन्झर्वेशन झालं. ओके, सो विलेजर बिकम कासव मित्र आपण असं म्हणू शकतो, दॅट इज फ्रेंड्स ऑफ टर्टल्स.
Okay, some villages celebrates Kaso Motsav, that is turtle festivals also. Okay, सो हे सगळे आहे. तर नेक्स्ट पेज वरती आपण जाऊया आता. सो समरी मध्ये बघा कॅरेक्टरिस्टिक्स आता झालेलंच आहे. समरी ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय 6 मेन कॅरेक्टरिस्टिक्स आहेत लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. ग्रोथ, ओके. डिस्क्रिप्शन मध्ये बघा काय म्हणतं, इन्क्रीज इन द साईज, हाईट आणि वेट. ग्रोथ मध्ये काय होतं, इन्क्रीज इन द साईज, हाईट आणि वेट. एक्झाम्पल्स आपण मगाशी डिस्कस केलेलेच आहेत. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन, प्रोड्युसिंग अनदर ऑर्गॅनिझम्स लाईक इट सेल्फ, बर्ड्स एक्झाम्पल इथं बघा. रेस्पिरेशन, प्रोड्युसिंग एनर्जी फ्रॉम ऑक्सिजन अँड फूड, आपण मगाशी डिस्कस केलेलेच आहे. रिस्पॉन्स टू स्टिम्युलाय, एक्सक्रिशन आणि मुवमेंट. तर हे सगळे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे आहेत. तर हे होतं मित्रांनो एक शॉर्ट रिव्हिजन ऑफ चॅप्टर फर्स्ट ऑफ क्लास 6 न्यू सिलेबस. तर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. 6 स्टँडर्डच्या नवीन स्टुडंट सोबत आपला हा व्हिडिओ शेअर करा आणि लवकरच मी नेक्स्ट चॅप्टरवरचा पण व्हिडिओ घेऊन येतो. थँक्यू.